बी टेक इंजिनिअरिंग प्रवेश 2026 कॅप राऊंड 2ची सीट अलॉटमेंट ही एक दिवस उशिरा आली आणि मध्ये सुट्ट्या पण आलेल्या आहेत. तर बरेचसे विद्यार्थी हे गोंधळात पडलेले आहेत की आपला प्रवेश निश्चित कधी होणार, कारण सीट अलॉटमेंट उशिरा आली आणि मध्ये सुट्ट्या पण आहेत. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आपणास कळून जाईल. सर्वप्रथम आपलं PC किंवा लॅपटॉपमध्ये एक आपला कोणताही ब्राउझर ओपन करा, तिथे सर्च करा CET सेल सर्च केल्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY 2026-27 इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण इथे BE BTech वरती क्लिक करायचं आहे आणि BE BTech वरती क्लिक केल्यानंतर इथे आपण डाव्या बाजूला आपली सीट अलॉटमेंट चेक केली असेलच आणि याचा पण व्हिडिओ अगोदर बनवण्यात आला होता. तर इथे क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूल यावर आपण क्लिक करायचं आहे. तर इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपणास शेड्यूल दिसणार आहे. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड सेकंड. तर 12/6/2026 रोजी आपली सीट अलॉटमेंट यायला पाहिजे होती, मात्र 13/8/26 रोजी ही सीट अलॉटमेंट उशिरा आलेली आहे. आणि उशिरा आलेले असल्यामुळे जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा दिवस वाया गेल्यातच जमा आहे. कारण असं होत नाही आहे की सीट अलॉटमेंट बघितली आणि लगेचच आपण गाडीला किक मारून कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी निघालो. त्याच्यासाठी वेळ विचार करावा लागतो आणि एक दिवस किंवा अर्ध्या दिवसाचा तरी वेळ पाहिजे. मग अशा वेळी आपला एक दिवस वाया गेलेला आहे. आणि इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, accepting to the offered seat by candidate through his her login per allotment of cap round second. तर जी काही कॅप राऊंड सेकंडची सीट अलॉटमेंट आपणास मिळाली आहे त्या विद्यार्थ्यांना 13/8/26 ते 18/8/26 दुपारी 3 वाजेपर्यंत आपला प्रवेश हा निश्चित करता येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, विषय इथे असा होतो की 13 तारीख तर निघून गेलेली आहे आणि एक दिवस 14 तारीख सोडली तर 15ला शनिवार आहे आणि 16ला रविवार आहे. मग अशामध्ये विद्यार्थी विचारत आहेत की सर आमचा प्रवेश कधी होणार. तर 15 आणि 16 ह्या 2 दिवसामध्ये बरेचसे कॉलेजेस हे सुरू असणार आहेत, कारण या 2 दिवसामध्ये आपली सीट ॲक्सेप्शनची ही प्रोसेस फास्ट होणार आहे. कारण शेवटच्या दिवशी गर्दी होते. सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तपासून घेणे आणि फी वगैरे भरून घेणे याच्यासाठी कालावधी बराचसा निघून जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचं आहे, तर जी आपणास सीट मिळाली आहे, सर्वप्रथम आपण आपणास मिळालेल्या सीट अलॉटमेंटची प्रिंट काढून घ्यायची आहे. 1000 रुपये भरून ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर आपण आपल्या सर्व डॉक्युमेंटचे, आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले होते आणि FC कडून व्हेरीफाय करून घेतले होते, त्या सर्व डॉक्युमेंटचे आपण 5 सेट तयार करायचे आहेत. आपण फोटो 5 घ्यायचे आहेत आणि आपलं ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट तयार करायचे आहे. म्हणजे असे आपले 6 सेट तयार होतील. कुठल्या कॉलेजमध्ये 3 सेट घेतात विद्यार्थी मित्रांनो आणि कुठल्या कॉलेजमध्ये 4 पण सेट घेतात. आणि आपला ओरिजिनल सेट आणि आपला झेरॉक्स सेट याचे व्हेरिफिकेशन होणार आहे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपली सीट ॲक्सेप्टन्स लेटर बघण्यात येईल आणि आपण सीट त्या महाविद्यालयाची घेतली आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजची घेतली आहे हे कन्फर्म झाल्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आपले सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपणास एका बंचवरती व्हेरीफाय म्हणून पोच मिळेल आणि आपले सर्व डॉक्युमेंट जमा करून घेतले जातील. आणि जे काही आपले डॉक्युमेंट जमा करून घेतले आहेत त्या डॉक्युमेंटच्या आपणास रिसिप्ट मिळेल. आणि जेव्हा आपले सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत याची खात्री इंजिनिअरिंग कॉलेजला झाल्यानंतर आपणाकडून फी भरून घेतली जाईल आणि आपण फी भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला प्रवेश हा निश्चित होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण एंटायर प्रोसेस होती. कारण मध्ये सुट्टी आल्यानंतर बरेच विद्यार्थी गोंधळात आहेत प्रवेश होणार की नाही.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचा प्रवेश हा होणार आहे, आपण घाबरायचे नाही. मात्र त्याच्याकरता फक्त आपण 18/8/2026 रोजी जे जे काही आपली टायमिंग आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण हा आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुट्ट्या जरी आल्या असल्या तरी आपण काळजी करायची नाही आहे, कारण सुट्ट्यामध्ये देखील कॉलेजेस हे सुरू असणार आहेत आणि आपला प्रवेश हा निश्चित होणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2मध्ये सीट मिळाली आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थ्यांनो, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अशा विविध माहितीसाठी आपण माझे चॅनल संतोष सरदे ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सरकारी DNA मराठी या यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.